मोजे चंदूर येथील वाढीव शाहूनगर भागात चोरी व अवैध दारू अड्ड्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे निवेदन दिले। हे निवेदन उपसरपंच फिरोज शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। निवेदन पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी स्वीकारले। यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। निवेदनात म्हटले आहे की गेल्या 4 महिन्यांपासून शाहूनगर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। घरामध्ये घुसून कपडे, पाकिट, सायकली तसेच यंत्रमाग कारखान्यातील तागे आणि सूत चोरी जात आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। याशिवाय पोलीस पेट्रोलिंग गाडी पूर्वीप्रमाणे या भागात फिरत नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शिवाय या भागात अवैध दारू व गांजाचा व्यापार सुरू असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे। काही व्यक्ती दारूच्या नशेत महिलांवर व मुलांवर अत्याचार करत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत। यापूर्वी ग्रामपंचायतीने या दारू अड्ड्यांवर कारवाई केली होती। तसेच ग्रामसभेच्या ठरावानुसार दारूबंदीबाबत नोटीसही बजावण्यात आल्या होत्या। मात्र तरीही हे अड्डे पुन्हा सुरू असून त्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दारू अड्डे तातडीने बंद करण्यात आले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। यावेळी मनोहर एरगट्टी, अरुण खोत, रवींद्र चोते, तुषार गोरे, मयूर भोसले, आकाश मुसळे, संदीप पाटील, मेघा बिरंजे, मंजुळा घेवडे, संतोष बिलुगडे, गौरव पाटील, मनीषा एरगट्टी, मंगल गोरे, रंजना भिसे आदींसह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।